हे बघ, कोबीचा लाईट पार्ट आपण करून घेतोय. आधी वापरलं लाईट येलो ग्रीन, सगळ्यात लाईट जो येलो ग्रीन आहे तो. मग त्याच्यावर व्हाईट केल्यावर काय होईल, व्हाईटनी मर्ज केल्यावर आपल्याला जो पाहिजे तो एकदम लाईट कलर मिळाला. हा सेम कलर असतो दुसऱ्या कुठल्या व्हेजिटेबलमध्ये असतो, बॉटल गार्ड, आठवलं का? दुधी भोपळ्यामध्ये हा सेम कलर असतो. तो आत्ता जस्ट आपला बेस रेडी केला आहे. बेस आणि टेक्स्चरमधलं फरक बघा तुम्ही. असा एक प्लेन सरफेस आपल्याला जो ज्या कलरचा पाहिजे तो मिळालेला आहे. जस्ट याच्यात आणि टेक्स्चरमध्ये काय डिफरन्स आहे, आता त्याच्यावरचं टेक्स्चर करताना आधी आपण तो पान, तो कलर कुठपर्यंत आहे तिथपर्यंत करू. आतलं पण दिसतोय, म्हणजे थोडंसं खालपर्यंत दिसतंय, तर खालपर्यंत मी ते करून घेतलं. असं खूप वेगवेगळ्या रंगाचे लेअर द्यायला लागतात. एकदा एक रंग दिला की काम संपला, तसं नसतं. आता इथं डीप शॅडो आहे, तर मी थोडंसं शॅडो पार्टसाठी ऑलिव्ह ग्रीन किंवा सॅप ग्रीन देऊ शकता, जे काळपट आहे शॅडोसारखं दिसण्यासाठी. हे बघा, तरी आपण आत्ता एकच पार्ट करतोय, आतला पार्ट कोबीचा. आता त्याच्यावरचे लाईन्स करण्यासाठी मी काय करते, टेक्स्चरवर येतोय बघा. आता हे टेक्स्चरचं काम चालू झालं. आयुष थांब. आता ह्या लाईन्सचं डायरेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. कुठल्या डायरेक्शननी तुम्ही गिरवता, खूपच सोपं आहे समजलं तर. टेक्स्चर त्याला म्हणतात जे वरनं आपल्याला लाईनिंग वगैरे करायचे. मग ते सगळीकडे बऱ्याच गोष्टींमध्ये टेक्स्चर असतं. आता हा फक्त आतला कोबीचा पार्ट होता जिथं सगळ्यात जास्त लाईट पडलेला आहे. आता आपल्याला डार्क पार्ट करायचे किंवा मीडियम टोनचा पार्ट करायचं या साईडचं समजा. तर मी खडू चेंज केला आहे. आधी कुठलं घेतलं होतं, लाईट ग्रीन घेतलं होतं किंवा येल्लोवाला ग्रीन घेतला होता. आता मी घेतलं आहे लाईट ग्रीन. येलो ग्रीन लाईट ग्रीनपेक्षा लाईट आहे, ठीक आहे. आता हा थोडा मीडियम आहे. मग लाईट ग्रीन येलो ग्रीन नंतर घेतलं आहे मी मीडियम टोन. आता लाईट येलो घेते, जो इथं या लीफला इथं आहे बघा थोडंसं, आणि इथं पण थोडंसं आहे. जिथं जिथं जो शेड दिसतोय तो पॅचवर्क ॲक्च्युली, म्हणजे नो रूल की इथं एवढा एक कलर दिला आता दुसरा कसं काय द्यायचं त्याच्यावर, असं नाही आहे. उलट तुम्ही पॅचवर्क करायचे. जिथं जेवढ्या कलरचा जो पॅच दिसतोय त्या कलरचा तिथं पॅच लावून टाकायचं. कसं दिसतं ते नंतर बघू आपण. ऑइल पेस्टलमध्ये चूक की बरोबर काही नसतं. ऑइल पेस्टलमध्ये चुकलं तर तुम्ही खरडून काढू शकता. खूप सिम्पल आणि इझी मेडी आहे. डबल डबल टिबल टिबल त्याच्यावरनं लेअर बाय लेअर काम करते मी. तुम्ही हेच करत नाही, कंटाळा करता, त्याच्यामुळे तुमचा तो इफेक्ट येत नाही. बघा, शॅडो पार्टसाठी मी इथं ऑलिव्ह ग्रीन वापरला परत. असं एकच लाईन काढता तुम्ही आणि तुम्हाला वाटतं येत नाही. मी एक लाईन काढलं नाही, काय आउटलाईन करतोय का आपण? एक लाईन नाही काढायचे, थोडंसं त्याचं एरिया दिसला पाहिजे, जाड एरिया दिसला पाहिजे त्याचा शॅडोचा. आता हे पान दुमडलेलं आहे, त्याच्या खालीसुद्धा असं दुमडलेल्या पानाचं शॅडो आहे, तो करून घ्या. एक 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 करत सेपरेट करत जायचं. सगळ्या अख्ख्या कोबीचं टेन्शन नाही घेतलं आहे मी करताना. आता परत त्याच्यापेक्षा डार्क टोन कुठला, लीफ ग्रीन. इथं कुठला होता, येलो ग्रीन. इथं कुठला होता, लाईट ग्रीन. आता कुठला घेते, लीफ ग्रीन. म्हणजे आपण हळूहळू डार्क टोनकडे चाललो आहे. मग मी आता याचं एक लेअर देऊन घेते, जस्ट एक लेअर. बघा डिफरन्स किती वेगळं आहे ते. एवढे खडू बदलता का तुम्ही? तुम्हाला वाटतं एकाच खडूनी यायला पाहिजे सगळं. कसं येईल? जिथं ज्या कलरचा पॅच दिसतोय त्या कलरचे खडू तुमच्याकडे 50 शेडचा बॉक्स आहे, यूज करा त्याला. परत मी येते शॅडो पार्टसाठी ऑलिव्ह ग्रीनवर. इथं यायचं आहे. इथं बघा एक सी शेपमध्ये आपण बॉलमध्ये किंवा गोल फ्रूट्स व्हेजिटेबल्समध्ये हा जो सी शेप किंवा उलटा सी शेप काढतो ते प्रत्येक गोल वस्तूमध्ये अप्लाय होतं. बघा इथं आलं की नाही परत. कशासाठी असतं ते, 3D इफेक्ट दिसण्यासाठी. मग परत त्याला मिक्स करण्यासाठी मी थोडंसं इथं येलोइश शेड दिसतंय तर इथं हा पॅच लावून टाकला. जिथं जो दिसतोय तिथं तो करून टाकायचे. परत थोडासा अजून डार्क शेड दिसतंय त्याच्यापेक्षा, तर मग इथं डार्क शेड केला. ठीक आहे, सध्या खटकतं. एवढं डार्क ग्रीन कुठं कोबी असते का? हां, कच्ची कोबीसुद्धा एवढी ग्रीन नसते, माहिती आहे मला. पण मी काय करणार आहे, हे माझा फायनल स्ट्रोक नाही आहे. मी याच्यावरनं परत व्हाईट फिरवणार आहे. हे बघा, हे स्टेप. मग काय झालं, त्याचं डल एक काय म्हणतात मॅट फिनिश आणि ग्लॉसीमध्ये फरक असतो तसं एक मॅटवाला फिनिशिंग त्याला आलं आहे बघा. आलं की नाही?
आत्ता जस्ट हे आपलं काय रेडी आहे परत सांगा, इकडचं काय रेडी आहे? बेस फक्त रेडी आहे आत्ता. त्याच्यावरचं टेक्स्चर करायचं आहे तुम्हाला. परत एकदा खडू स्वच्छ करून घ्यायचं व्यवस्थित. आणि टेक्स्चरसाठी बघा इथून अशी लीफची लाईन सुरू झालेली आहे. त्याचं जे कोबीचं लीफ असतं ते असं लाईट असतं, इथून इथं गेलेलं आहे असं. आणि मग बघा कोबीची लाईन म्हणजे प्रत्येक पत्त्यावर जे शिरा असतात त्याचे लाईन्स असतात ते करतोय आपण. आणि आता लाईट पार्टमध्ये तेवढं दिसत नाही आहे, तर आपल्याकडे एखादा टूल असतो, त्या टूलनी करायचं. टूलच्या या पार्टनी, तर टोकदार पार्ट आहे त्याच्याने पण तुम्ही ते काढू शकता असं. मग खाली आपण येलो दिला असेल तर तो वरती येईल. दोन्ही पद्धत आहेत, एक तर टूलनी किंवा एक तर व्हाईट कलरनी असं बारीक बारीक. आता याच्यात दिसणार नाही कारण याच्यात खालीसुद्धा डार्क कलरच आहे. एवढं केल्यावर पण आपल्याला मजा येत नाही आहे, अजूनही असं वाटत नाही आहे 3D आहे किंवा फिरलं आहे थोडंसं अजून. तर काय याच्यामध्ये फरक आहे, इथून हा जो बॉल आहे आतला तो पण फिरल्यासारखं दिसत नाही आहे, म्हणून मी त्याला खालून परत येलो ग्रीन देऊन घेते आहे थोडंसं खालच्या साईडला. म्हणजे काय होईल बघा, आता इथं शॅडो वाटते, इथं एकदम जास्त उजेड वाटते, अजूनही मजा येत नाही आहे. तर काय करायचं, शॅडो आधी करून टाकायचं. तुम्हाला जेव्हा तुमचा कॉन्फिडन्स डाऊन होत असतो तेव्हा एक लक्षात घ्यायचं की इकडून लाईट आलेलं आहे म्हणजे इकडे डार्क आहे तर इकडे शॅडो पडेल. मग मी आधी शॅडो करून घेते, कारण ते वाटतच नाही आहे की रिअलिस्टिक आहे किंवा त्यातली मजाच येत नाही आहे. तर आपल्या स्वतःला आधी शांत करण्यासाठी आपण त्याचं हे करून घेऊ, शॅडो पार्ट करून घेऊ, म्हणजे आपल्याला थोडंसं तरी वाटू लागेल की माझं चांगलं आलं. कारण शॅडोमुळे काय होतं, ते जे ऑब्जेक्ट आहे वर उचललं जातं, रिअलिस्टिक वाटतं. मग ब्लॅक कलरला मी असं मिक्स करून घेते, आधी मर्ज करून घेते. व्हाईट कलर कुठे, व्हाईटनी मर्ज. त्याचे एजेस, त्याचे एंड पॉईंट्स मर्ज करून टाकायचे. जास्त डार्क झाला असेल तर पूर्ण शॅडोवरनं पण फिरवू शकता हलक्या हाताने. पण एकच रूल आहे, आपल्या एक्झॅक्ट ऑब्जेक्टच्या खाली जास्त एक डार्क पॅच दिसला पाहिजे, एवढंच. एवढं केल्यावर पण थोडंसं आपल्याला वाटू लागतं की हां थोडं फिरलं आहे, ऑब्जेक्ट दिसतं आहे. आता अजून त्याच्यापेक्षा डार्क सॅप ग्रीनपेक्षा ऑलिव्ह ग्रीनपेक्षा डार्क आहे सॅप ग्रीन. मग ते सुद्धा मी वापरते इथं, जिथं जिथं एकदम जास्तच डार्क शॅडो पार्ट आहे तिथं, वस्तूला वर उचलण्यासाठी किंवा काय म्हणतो डेप्थ आणण्यासाठी, डीप आहे दाखवण्यासाठी, डीप एरिया. मग असं करता करता तुम्ही डिटेलिंगमध्ये जाऊ शकता. अजून ऑब्जेक्ट आहे, नॅचरल ऑब्जेक्ट आहे, दरवेळेला कोबी वेगळा दिसू शकतो, कोबीचा पर्टिक्युलर साईज नसतो, ते इंचेसमध्ये वाढत नाही, विचारून झाड वाढत नाही आपल्याला की इकडं एवढं वाढू का नको, एवढ्याच इंचचं परमिशन आहे, हां जास्त वाढलं तर कापून टाकतील, परमिशन घ्यायला लागेल, असं काही नेचरच्या बाबतीत नसतं. नेचर प्रत्येक वेळेला वेगळं असू शकतं. मग तुमच्या कोबीचा शेप वेगळा आला तर चालेल, पण तो रिअलिस्टिक वाटला पाहिजे कलरिंग करताना, एवढंच रूल आहे. बाकी तुमचं बकेट मग हे ड्रॉईंग चुकलं तर चालणार नाही, त्याचं ड्रॉईंग चुकलं तर चालणार नाही. पण या कोबीचा किंवा एखाद्या फ्रूटचा, व्हेजिटेबलचा ड्रॉईंग चुकला तर ते आपल्याला लपवता येईल कलरिंगमुळे. बघा मी अजून लाईट करण्यासाठी व्हाईट फिरवते, किंवा हा आता इथून मला अजून तो वर आणायचे तर मी अजून लाईट फिरवते. इथला पण हा वर आणायचे, फोल्ड झालेला पार्ट दिसत नाही आहे, तर मग काय करावं लागेल, या साईडला डार्क पॅच ॲड करावं लागेल. असं करता 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 मग एकदा ते आपण ते अचीव करतो की कसं रिअलिस्टिक दिसण्यासाठी अजून काय करायला पाहिजे ते. एवढं केलं तरी एक्झामला बास आहे, A ग्रेड आरामात मिळून जाईल तुम्हाला.